ते पाहूयात. तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी बसणाऱ्यांनी माझं भाषण तिथं सतीशच्या जे कार्यालय सतीश तावरेंचं अजित सतीश ओम साई तिथं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि एवढं मला एक दोन वेळांचे फोन आले, दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवत होतं. काय झालं? तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी या देशाची एक व्यक्ती म्हणजे धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते. पेट्रोल सोडण्याचं काम मी नाही आहे. हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला. मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो की जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडून राजकारण. मला कळत नाही का जो माणूस, मला फक्त माझ्या लोकांना हे सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ दूध संघ किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं तिथलं काम नाही, तो उद्या माझ्यावर टीका होईल, काय पेट्रोल सोडायचं काही काय काम झालं का? म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते, तर त्याबद्दल इतकं वेड्यासारखं लिहितात. म्हणजे लिहिताना काय ठीक आहे, सॉरी लिहितात नाही दाखवतात आणि गैरसमज पसरवतात. वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे, आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू, कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळतं. माझे कधी चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजलेली, त्याच्याकरता मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपरीत मार करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो. दरम्यान या विधानासंदर्भात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे अजितदादांनी धीरूभाई अंबानींच्या कष्टाचं एक उदाहरण दिलं की धीरूभाई अंबानी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडून काम करायचे आणि नंतर त्यांचे पेट्रोल पंप उभे झाले. हे त्यांचं पूर्ण भाषण एकदा नीट आणि व्यवस्थित ऐकलं तर सोडून हा शब्द आहे. पण काही स्वयंघोषित समाजसेविका, काही स्वतःला म्हणून घेणाऱ्या पत्रकार, ज्या काँग्रेसच्या पीआरओ एजन्सी चालवतात, त्यांनी धचा मा कसा करायचा तर त्यांना पॅकेज मिळाल्यामुळं सध्या सोडून या वाक्याचा ते चोरून असा अर्थ लावतायत आणि अजितदादा बघा अंबानींची कशी बदनामी करतायत आणि अशा तोऱ्यात वागून ते ट्विट करतायत. मला असं वाटतं एक तर वडेट्टीवार साहेबांकडचं पॅकेज बंद झालं असावं, एक तर स्वयंघोषित समाजसेविकेला आता काही बोलायला नाही तर हा मुद्दा उकरून काढला असावा. आपण काय बोलतो, कसं बोलतो, निदान शब्द तरी नीट ऐकावे, नाहीतर अन्यथा आपलंच तोंड आपण फोडून घेतोय का हे बघावं. शेवटी महिला भगिनी आहात त्यामुळे आम्ही तुमचा सन्मानच करू, पण एखादी गोष्ट चाचपणी न करता फक्त प्रसिद्धी हव्यासा पोटी डायरेक्ट ट्विट करणं आणि स्पष्ट शब्द सोडून असताना त्याला धचा मा करणं, ह्या मला असं वाटते काहीतरी पॅकेज मोठंच उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं मिळालेलं असावं. त्यामुळे अशा लोकांची कीव येते आणि अशी लोक समाजात कसा विध्वंस निर्माण करण्यात